नमस्कार सर. ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. सर, तुम्ही तुमच्या डिकसळ गावातील काही भ्रष्टाचार केलेले आहेत ग्रामपंचायत स्तरावर, असं एक पत्र देऊन तुम्ही उपोषणाला बसलाय. हो. तर तुम्ही उपोषणाला बसण्यासाठी एक प्रशासकीय यंत्रणा आहे आपल्याकडे, जिल्हा परिषदची पंचायत समिती आहे, तहसील आहे. मग तुम्ही इथं नेमकं ह्या चौकामध्ये जे बसलात तुम्ही, आता हा चौकामधला जो रस्ता आहे तो पूर्ण वस्तीचा रस्ता आहे, म्हणजे रहदारीचा रस्ता आहे. रस्ता मुख्य रहदारीचा रस्ता आहे. तर त्यामागे बसण्याचा नेमका उद्देश काय? मुख्य रस्त्यावर बसण्याचा माझा उद्देश असा आहे की मौजे डिकसळ येथील सर्व ग्रामस्थ यांना डिकसळ ग्रामपंचायत मधील कारभारात काय प्रकार चाललाय याचं काहीही त्यांना माहीत होत नाही, आणि हे त्यांना माहीत होण्यासाठी मी स्वतःहून पूर्ण ग्रामस्थांच्या प्रतिनिधी या नात्याने त्यांच्या वतीने मी सर्वांना, गावातल्या नागरिकांना जागृत करण्यासाठी मी या ठिकाणी बेमुदत सत्याग्रह आंदोलन करण्यासाठी 29/6/2026 सोमवारपासून मी आज 5वा दिवस सुरू आहे, आंदोलनास बसलेलो आहे. मग आतापर्यंत 150च्या वर, शेकडोच्या वर बऱ्याच नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून माझं समर्थन केलेलं आहे, आणि माझे मुद्दे त्यांना सगळ्यांना ह्या गोष्टी पटलेल्या आहेत की तुम्ही ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत का? म्हणजे जनतेने प्रतिनिधित्व केले? नाही, मी ग्रामपंचायतचा कोणताही सदस्य नाही, मी सर्वसाधारण आम नागरिक आहे. तर तुमच्या मागण्या काय काय जात आहेत? माझ्या मागण्या, प्रमुख माझी मागणी मौजे डिकसळ येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गावामध्ये जी सर्व नागरिकांना मोफत नळ कनेक्शन देण्याची तरतूद होती, ती तरतूद असताना देखील तत्कालीन ग्रामसेवक कोणी का असेना, त्यांनी सर्व नागरिकांना धास्ती दाखवून सक्तीनं 1500 रुपये घेऊन नळ कनेक्शन साठी आकारणी केलेली आहे. त्या जमा झालेल्या नळ कनेक्शन साठी जी रक्कम आहे, त्या रकमेचा गावकऱ्यांच्या भौतिक किंवा मूलभूत सुविधेसाठी त्यांनी अजूनपर्यंत कोणतीही सुविधा उपलब्ध केलेली नसल्यामुळे घरोघरी पावसाळा चालू झाला तरी अजून रस्ते नाहीत, सांडपाणी, घनकचरा याचं काही व्यवस्थापन केलेलं नाही, पाण्याची तर व्यवस्था कसलीच नाही. आमच्या आया बहिणी, लहान लेकरं हा मोठा रस्ता ओलांडून डोक्यावर, खांद्यावर किंवा कमरेवर पाणी, हंडा, घागर वगैरे घेऊन ते घरी पाण्याची व्यवस्था करतात. त्यांच्या जीविताचा धोका आहे. हा मुख्य रस्ता राष्ट्रीय मार्ग आहे. मोठमोठे वाहनं, अति अवजड वाहने, स्पीडमध्ये वाहनं येतात, जीवाची पर्वा न करता शेवटी अत्यावश्यक पाण्यासाठी ते उपलब्ध करण्यासाठी रस्ता ओलांडून पलीकडे जातो. पण जागेवर पाणी, एवढे पैसे घेऊन पण त्यांनी या पैशाचा काहीच विनियोग किंवा त्या जमा खर्चाचा नागरिकांना काही उपयोग करून दिलेला नाही. म्हणून हे आंदोलन त्या मुख्य मागणीसाठी, आणि त्याच्या अनुषंगाने इतर ग्रामपंचायत मधल्या काही आर्थिक अपार, काही विविध योजनेचा आलेला निधी त्यांनी हडप करून नागरिकाला यापासून अंधारात ठेवलेला आहे. साधारण तुम्ही निवेदन दिल्यापासून काही चौकशी वगैरे लागली का? मी निवेदन दिलेलं आहे. निवेदन मी 13/5/2025 पासून मी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास प्रधान सचिव यांना सुद्धा मी लेखी निवेदन सादर केलेलं आहे. पोलीस विभाग, गृह विभागाला पण मी कळवलेलं आहे. या बाबतीत लेखी माझ्याकडे सगळं सनदशीर मार्गाने मी या तजवीज मध्ये आंदोलन करत आहे. सकाळपासून तुम्ही आंदोलन सुरू केले. हो. कर्मचारी किंवा शासनाचा प्रतिनिधित्व करणारा एखादा व्यक्ती आला? मी सोमवारपासून आंदोलन जाहीर केलेलं आहे, आणि त्या निमित्ताने ऊन वारा, पाऊस, वादळ वारा याचा माझ्यावर प्रहार होतच आहे. मी न जुमानता या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी सायंकाळी 6 वाजल्यापर्यंत बसलेलो आहे. 2 दिवस फक्त पोलीस विभागाचे कर्मचारी इथं माझ्यासाठी संरक्षणासाठी उपस्थित झाले. त्याच्यानंतर पोलीस विभागाने माझ्याकडे काही दखल घेतलेली नाही की बाबा माझ्यावर काय अतिप्रकार झाला, अनुचित प्रकार घडला, कोणी द्वेषाने, कोणी
माझ्यावर काय हल्ला वगैरे केला तर त्याची त्यांनी काही तमा बाळगलेली नाही. तरी त्या निमित्ताने माझ्यावर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मी पोलीस निरीक्षक यांना जाऊन प्रत्यक्ष भेटून तसं निवेदन सुद्धा दिलेलं आहे की बाबा माझं आंदोलन असं चालू असताना तुम्ही माझ्याकडे बेदखल केलेलं आहे. फक्त की माझ्या सुरक्षेसाठी तुम्ही कर्मचारी उपलब्ध करून द्यावे अशी त्यांना प्रत्यक्ष जाऊन तिथे लेखी निवेदन सादर करून त्या एंडोर्समेंट करून घेतलेले आहे अर्जावर. तरी त्यांनी 2 दिवस झाले तरी कोणताही पोलीस कर्मचारी तो उपलब्ध करून दिलेला नाही. यावरून जर माझ्या काही जीवितास धोका निर्माण झाला तर याची सर्वस्वी जिम्मेदारी प्रशासन अधिकारी पोलीस अधिकारी यांच्यावर राहील अशी मी लेखी त्यांना मी निवेदन दिलेलं आहे. आता आता जे तुम्ही उपोषणाला मागण्या घेतलेल्या आहेत तुमच्या, त्या मागण्यापैकी एखादी मागणी मान्य झाली असं त्यांनी कळवलंय का तुम्हाला? नाही, आतापर्यंत मी वर्ष झालं निवेदन तक्रारी अर्जाच्या स्वरूपात देऊन. त्याच्यानंतर विस्तार अधिकारी झांबरे साहेब यांची नियुक्ती करून त्यांनी 12 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी प्राथमिक चौकशी अहवाल विभाग प्रमुख असणारे पंचायत समिती कार्यालयामधले गट विकास अधिकारी यांना सादर केलेला आहे. तर तो अहवाल सादर करून 6 महिने होऊन गेले तरी त्या अहवालाला BDO विभाग प्रमुख यांनी केराची टोपली दाखवलेली आहे. कोणतीही माझ्या तक्रारी अर्जातील मूळ मागणी संदर्भात त्यांनी ठोस भूमिका घेतलेली नाही आणि दोषी त्यांच्याच खात्यातील ग्रामविकास अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील किंवा गावातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे ग्रामपंचायतमधील काही पुढारी असतील, त्यांच्यावर त्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 39 अंतर्गत अजूनपर्यंत तरी कोणतीही कारवाई करण्याचं त्यांनी ठोस लेखी निवेदन मला त्यांनी दिलेलं नाही. मला सांगा, कारवाई नेमकी कोणत्या कारणासाठी देतील? ते चौकशी अहवालामध्ये काही त्यांनी तसं मेन्शन केले का की भ्रष्टाचार झाला आहे असं काही दिले? चौकशी अहवालामध्ये पूर्णतः सदोष चौकशी अहवाल त्यांनी सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा निदर्शनात आलेल्या आहेत की 15व्या वित्त आयोगातील जो काही निधी आहे त्या निधीमधून जो खर्च करावयाच्या गोष्टी आहेत त्या निधीमधून काही गोष्टी खर्च केलेल्या नाहीत आणि ज्या गोष्टी त्याच्यामधून खर्च करायच्या नाहीत त्या गोष्टी त्यांनी 15 वित्त आयोगातील खर्चात दाखवून बिले देयके म्हणजे उचललेले आहेत त्यांनी आणि ते बिले देयक सादर करताना काही गोष्टीमध्ये त्यांनी नियमितपणे धनादेशाद्वारे देयके दिलेले नाहीत. त्यांना जे काही ग्रामस्थांतर्फे त्यांचा अल्पोहार त्यांचा पाहुणचार आदरातिथ्य केलं जातं ते माझ्या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा स्वागत करण्यात येईल. त्या पालखीचं दर्शन घेऊन भावपूर्ण दर्शन घेऊन त्यांना इथून प्रस्थान करण्यात येईल. त्याच्यानंतर दर्शन घेऊनच ते आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याचं मी आयोजन केलेलं आहे. आता प्रशासकीय यंत्रणेमधले जे BDO आहेत, गट विकास अधिकारी, परत विस्तार अधिकारी आहेत, त्यांनी काय याच्याकडे दुर्लक्ष केले असा तुमचा आरोप आहे. नेमकं त्यांनी काय केले? आजच्या दिवशी BDO आणि विस्तार अधिकारी झांबरे साहेब या दोघांनी मला कॉल करून आम्ही तुमच्याकडे येणार आहेत, नारळ पाणी घेऊन आले. आता नारळ पाणी घेऊन आले आणि फोन करूनच त्यांनी मला विचारले की बाबा आम्ही आल्यानंतर नारळ पाणी घेऊन तुम्ही उपोषण आंदोलन तुमचं स्थगित करा. मी त्यांना म्हणलं तुम्ही माझ्याकडे या तरी पहिलं, आपल्या चर्चा काय घडल नाही घडल ते पुढचा भाग राहील. मग त्या निमित्तानं फोन आल्यानंतर ते आले, चर्चा झाली. त्यांनी मला सांगितलं की नारळ पाणी घ्या आणि उपोषण स्थगित करा. तुमची काय प्रक्रिया आहे ती मी पत्र दिलेलं आहे. आता 7 तारीख दिलेली आहे त्यांनी, 4 तारीख त्यांच्या पत्रानुसार 4 तारीख दिलेली आहे की बाबा झालेल्या कामाचा स्पॉट व्हेरिफिकेशन करण्यासाठी 4 तारीख नेमलेले आहेत. मग तो स्पॉट व्हेरिफिकेशनचा चौकशी पंचनामा अहवाल तयार झाल्यानंतर 10 दिवसात संबंधितावर कारवाई करण्यात येईल अहवाल आल्यानंतर असं त्यांनी सांगितलं. पण त्यांचं हे पत्र घेऊन माझं समाधान नाही ना. त्यांनी मला पत्र दिलं ग्रामसेवकाच्या मार्फत, पण त्या पत्रावर काही ठोस भूमिका त्यांनी लेखी मला दिलेलीच नाहीत. शेवटी ते म्हणले की बाबा तुम्ही आंदोलन स्थगित करत असाल तर आम्ही नारळ पाणी देऊ. मग त्यांना मी हात जोडून आभार व्यक्त केले की बाबा तुमचं नारळ पाणी घेऊन मला उपयोग होणार नाही. तुम्ही ज्यावेळेस हे ग्रामस्थांचा निधी हडप केलेल्यांवर तुम्ही ठोस कारवाई करून ती परतफेड रक्कम प्रत्येक नागरिकाला घरोघरी देत नाहीत तोपर्यंत माझं आंदोलन चालूच राहील.